दौंडमधल्या एका शेतकरी कुटुंबात रुपाली चाकणकर यांचा जन्म झाला. रयत शिक्षण संस्थेतल्या साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. BA आणि MBA पर्यंतचं आपलं उच्च शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. पुढे अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यासही केला. पण लग्नानंतर त्यांच्या करिअरला कलाटणी मिळाली. धायरीतल्या चाकणकर कुटुंबातल्या निलेश चाकणकर यांच्याशी त्यांचं लग्न झालं. रुपाली चाकणकर यांचे पती निलेश चाकणकर हे मूळचे पुण्याचे असून ते एक व्यावसायिक आहेत. ते राजकारणापेक्षा व्यवसायावर जास्त लक्ष केंद्रित करतात आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणं फारसं पसंत करत नाही. निलेश चाकणकर हे मुख्यत्वे बांधकाम व्यवसायात सक्रिय आहेत. अलीकडच्या काही काळात आलेल्या बातम्यांनुसार रायगड जिल्ह्यातील रोहा इथे सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात त्यांचं कर्मा कन्स्ट्रक्शन LLP याच्या माध्यमातून मोठा प्रकल्प सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवसायात ते आकाश चौधरी नावाच्या व्यक्तीसोबत भागीदारीत असल्याचं सांगितलं जातं. चाकणकर हे पुण्यातल्या खडकवासला मतदारसंघातील धायरी इथल्या एका प्रस्थापित राजकीय कुटुंबातले. त्यांचे वडील बबनराव चाकणकर आणि आई रुक्मिणी चाकणकर यांचा पुण्यातल्या स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव होता. निलेश चाकणकर यांनी स्वतः प्रत्यक्ष निवडणूक लढवली नसली तरी रुपाली चाकणकर यांच्या राजकीय प्रवासात त्यांचा मोठा पाठिंबा राहिलाय. लग्नानंतर सासरगडच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली यांचाही आपसुकच राजकारणात प्रवेश झाला. त्यांचे सासरे बबनराव चाकणकर हे धायरीतले दिग्गज व्यक्तिमत्व होते. 2002 ते 2007 या कालावधीमध्ये त्यांच्या सासूबाई रुक्मिणी या पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविकाही राहिल्या आहेत. सासू आणि सासऱ्यांच्या मदतीने रुपाली यांनीही बचत गटांच्या कामाला सुरुवात केली. बचत गट स्थापन करून त्यांनी मोठ्या प्रमाणात महिलांचं संघटन करायला सुरुवात केली. आता त्यांचाही राजकारणाशी संबंध येऊ लागला. 2002 पासून पुढचे 5-6 वर्ष त्यांनी फक्त महिला बचत गटासाठी काम केलं. संघटन कौशल्यामुळे चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद मिळालं. इथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा पाया रचला गेला. त्यांच्या वक्तृत्व शैलीमुळे आणि आक्रमक स्वभावामुळे त्या अल्पावधीतच पक्षाच्या केंद्रस्थानी आल्या. खडकवासल्यातील कामानंतर सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे शहर अध्यक्ष म्हणून चाकणकरांवर जबाबदारी दिली. 2017 नंतर त्या जास्त आक्रमक चेहरा म्हणून समोर आल्या. महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर विरोधी पक्षाच्या शहराध्यक्ष म्हणून त्यांचे भाजप विरोधातले आंदोलन हे फार चर्चेत असायचे. आंदोलनं केल्यामुळे त्यांच्यावर त्या काळात अनेक गुन्हे दाखल झाले. चाकणकर यांनी तत्कालीन मंत्री तानाजी सावंत यांनी जे खेकड्यांवरती वक्तव्य केलं होतं या वक्तव्याबाबत आंदोलन केलं होतं. त्यावेळी तानाजी सावंत यांच्या घरी जाऊन त्यांनी खेकडे सोडले होते. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या घरासमोरही त्यांनी महागाई विरोधात आंदोलन केलं होतं. त्यांनी बापट यांच्या घरासमोरच चुलीवर भाकरी थापली होती. पुण्याला आरोग्य प्रमुख नाही म्हणून तिरडी बनवून त्यावर एका माणसाला झोपून त्याला सलाईन चालू करून महापालिकेच्या पायऱ्यांवर त्यांनी आंदोलन केलं होतं. शहराध्यक्ष म्हणून काम करत असतानाच अचानक चाकणकरांकडचं शहराध्यक्षपद काढून घेण्यात आलं. पण 2019ची विधानसभा निवडणूक चाकणकर यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली. खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी चाकणकर उत्सुक होत्या. त्यांनी पक्षाकडे अर्जही केला होता. पण मुलाखतीच्या 1 दिवस आधीच पक्षाच्या तत्कालीन महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पक्ष सोडला. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी चाकणकर यांची थेट महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. 24 तासातच चाकणकर यांची नियुक्तीही झाली. यानंतर चाकणकर यांनी निवडणूक लढवण्याचा विचार सोडून दिला आणि महिला संघटनेसाठी काम सुरू केलं. निवडणुकीचा विचार सोडण्यामागे खडकवासला मतदारसंघातील राजकीय गणितही कारणीभूत असल्याची चर्चा होती. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे या खडकवासलामधून पिछाडीवर पडल्या होत्या. त्यामुळे चाकणकर यांनी हा निर्णय घेतल्याची स्वतः अजित पवार यांनी कबुली दिली होती. रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांचा वादही राज्यभर गाजला. महिला प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होता चाकणकर यांनी चित्रा वाघ यांनी पळून जाण्याची भूमिका का स्वीकारली असा प्रश्न विचारला होता. त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या होत्या, मी राष्ट्रवादीची महिला प्रदेशाध्यक्ष असताना रुपाली चाकणकर यांना पुणे शहराध्यक्ष पदावरनं तडकाफडकी काढून टाकण्यात आलं होतं. त्यावेळी मी त्यांच्यासोबत उभी राहिले होते. मी राजीनामा दिल्यामुळे त्या महिला प्रदेशाध्यक्ष झाल्या ही तिने विसरू नये असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. 2019 मधील निवडणुकीनंतर राजकीय गणित बदलली आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. त्या काळात राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा यांनी केलेले आरोप किंवा शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावरती पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी झालेले आरोप याबाबत रुपाली चाकणकर यांनी मौन बाळगलं होतं. यामुळे विरोधी पक्षातील भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून पावणे 2 वर्ष राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपदी रिक्त होतं. यावरनं महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकाही झाली होती. अध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेससाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणं असो किंवा मोठ्या व्यासपीठावर भाषणाने उपस्थितांवर आपली छाप सोडणं असो, यात रुपाली चाकणकर यांनी आपलं वेगळंच नाव आणि ओळख बनवली होती. ऑक्टोबर 2021 मध्ये रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.
महिला आयोगाच्या माध्यमातून त्यांनी महिला आपल्या दारी यांसारखे उपक्रम राबवून जिल्ह्यात जाऊन महिलांच्या तक्रारी सोडवण्यावर भर दिला. महिलांना तक्रार करण्यासाठी मुंबईतल्या कार्यालयात येण्याची गरज पडू नये म्हणून त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जनसुनावणी घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे हजारो प्रकरणं हे निकाली निघाले. बीड, जालना, सोलापूर यांसारख्या जिल्ह्यात त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने शेकडो बालविवाह रोखले आणि दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे धाडसी आदेशही दिले. सोशल मीडियावर महिलांचे मॉर्फ फोटो करणं किंवा त्यांना त्रास देणं याविरोधात त्यांनी सायबर पोलिसांसोबत विशेष मोहीम राबवून हेल्पलाईन जास्त सक्षम केली. कोरोनाच्या काळात ज्या महिलांचे पती वारले त्यांच्या वारसा हक्कासाठी आणि शासकीय मदतीसाठी त्यांनी महसूल विभागासोबत समन्वय साधला आणि विशेष कक्ष स्थापन केला. चाकणकर यांच्या कामाच्या आणि कौतुकाच्या बाजू आहेत, त्याहूनही जास्त वादग्रस्त विषयांमध्ये त्यांची जास्त चर्चा झाली आहे. त्यांच्यावर विरोधकांचा नेहमीच आरोप असायचा की विरोधी पक्षातील नेत्यांविरुद्ध त्या तातडीने कारवाई करतात, पण सत्ताधारी नेत्यांबाबत त्या सोयीची भूमिका घेतात. शिवाय मेकअपवरून त्यांच्या सोशल मीडियातील रील्स आणि शोबाजीमुळेही त्या नेहमीच टीकेच्या केंद्रस्थानी राहिल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर चाकणकर यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. महिला आयोगाच्या अध्यक्षा असताना पक्षीय भूमिका घेतल्यामुळे त्यांच्यावरती मोठी टीका झाली. अजित पवार यांनीच त्यांची 2024 पुन्हा एकदा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. चाकणकर यांचा मुलगा सोहम चाकणकर याने तू फक्त हो म्हण या चित्रपटातून पदार्पण केलं. हे पदार्पणही वादग्रस्त ठरलं. मी टू चळवळीत संगीतकार अनु मलिक यांच्यावर आरोप झाले होते. चाकणकर यांनी मलिक यांना क्लीन चिट दिली आणि त्या बदल्यात सोहमला चित्रपटसृष्टीत काम मिळालं असा आरोप शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. पुण्यातल्या वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणातही चाकणकर यांच्यावर टीका झाली होती. महिला आयोगाकडे अनेकदा तक्रार करूनही त्या प्रकरणाची दखल घेत नाहीत असा आरोप त्यांच्यावर झाला होता. यावर त्यांनी आपण काय कारवाई केली याबाबत खुलासा केला होता. फलटणमधल्या डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातही चाकणकर यांची भूमिका वादग्रस्त ठरली होती. फलटण इथे जाऊन पोलीस तपासात हस्तक्षेप करणे, पत्रकार परिषदा घेऊन तपासात बाधा आणणे, संबंधित तरुणीची ओळख प्रसिद्ध होईल असं वक्तव्य करणे असे आरोप त्यांच्यावर या काळात झाले. नाशिकचा भोंदू अशोक खरात या प्रकरणात चाकणकर या सर्वाधिक वादग्रस्त ठरलेत. या प्रकरणामुळे त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला. खरात याने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप झाला. याच खरातच्या श्री शिवानिका संस्थान या ट्रस्टवर चाकणकर ट्रस्टी होत्या. चाकणकर यांनी या संस्थेला पाण्याची बेकायदेशीर जोडणी मिळवून देण्यासाठी शिफारस केल्याचा आरोप अंधारे यांनी केला. शिवाय खरातचे पाय धुताना त्याच्यासाठी छत्री धरून उभ्या असल्याचे फोटो हे व्हायरल झाले होते. त्याला विठ्ठलाची उपमा देतानाचे त्यांची व्हिडिओही व्हायरल झाले होते. यावरनं विरोधकांनी महिलांचं रक्षण करणाऱ्या आयोगाच्या अध्यक्षा एका भोंदू बाबाच्या चरणी कशा असा सवाल उपस्थित केला. वर्षभरापूर्वीच एका स्थानिक पत्रकाराने खरात याच्या भोंदूगिरीचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी महिला आयोगाच्या माध्यमातून चाकणकर यांनी त्या पत्रकाराला नोटीस धाडून त्याला माफी मागायला लावली होती. हा सत्तेचा गैरवापर एका गुन्हेगाराला संरक्षण देण्याचा प्रयत्न होता असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. त्यामुळेच त्यांच्या समोरील अडचणी कमी होण्याऐवजी या जास्त वाढल्या. या सगळ्या वादामुळे चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीसोबत व्यावसायिक आणि संस्थात्मक संबंध असल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला. पण राजीनामा देताना त्यांनी स्पष्ट केलं की ते व्हिडिओ हे 5-6 वर्षापूर्वीच्या गुरुपौर्णिमेचे आहेत आणि आमचं कुटुंब खरात दाम्पत्याला गुरु मानायचं. खरातच्या वैयक्तिक कर्माशी किंवा आर्थिक व्यवहारांशी आपला कोणताही संबंध नाही असा दावा त्यांनी केलाय. पण या सगळ्या प्रकरणात त्यांची SIT कडून येत्या काळात चौकशी होण्याची शक्यता आहे. एकूणच रुपाली चाकणकर त्यांचा हा प्रवास हा फक्त एका नेत्याचा प्रवास नसून राजकारणातील ग्लॅमर आणि त्यासोबत येणाऱ्या वादांच्या वलयाचं एक उत्तम उदाहरण आहे. पण येत्या काळात होणाऱ्या SIT चौकशीमध्ये आता काय निष्पन्न होतं यावरच त्यांचं राजकीय पुनरागमन अवलंबून असणार आहे. रुपाली चाकणकर यांच्याबद्दलची ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सचिन वाघमारे यांनी रिसर्च केलाय. तुम्हाला चाकणकरांबद्दलची ही सगळी माहिती कशी वाटली? त्यांची राजकीय पार्श्वभूमी, त्यांच्या संबंधितले वाद आणि त्या वादातील त्यांची भूमिका याबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण विश्लेषण, किस्से आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी सरकारनामाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.